नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने जे आहे उद्धव ठाकरे यांना चांगलाच मोठा दणका दिला। आतापर्यंत सर्वात मोठा दणका जो आहे एकनाथ शिंदे यांच्याकडनं देण्यात आलाय। तर चला पाहूया नेमकं काय घडलंय। परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने महायुतीला मोठा धक्का दिला होता। महायुतीच्या अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला होता। मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीने जोरदार पुनरागमन केलं होतं। राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आणि त्यानंतर महाविकास आघाडीमधील अनेक नेते सध्या महायुतीमध्ये, विशेष करून भाजप आणि शिवसेनेमध्ये प्रवेश करताना आपल्याला दिसत आहे। याचा सर्वात मोठा फटका जो बसत आहे तो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाला बसत आहे। विधानसभा निवडणुकीपासूनच पक्षात सुरू झालेली गळती अजूनही सुरूच आहे। आतापर्यंत अनेक दिग्गज पदाधिकारी व अनेक दिग्गज नेत्यांनी जो आहे एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये प्रवेश केलेला आहे। तर मित्रांनो, पूर्व विदर्भात जे आहे शिवसेनेचं ऑपरेशन टायगर सक्सेसफुल झालं आहे आणि शिवसेना ठाकरे गटाला मोठी खिंडार पडली असून आज शिवसेना ठाकरे गटाच्या अनेक नेते जे आहे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहे। शिवसेनेचे पूर्व विदर्भ संघटक आणि एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती असणारे किरण पांडव यांनी जे आहे विदर्भात ठाकरे गटासह काँग्रेस आणि मनसेला चांगलाच मोठा धक्का दिला आहे। शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या आणि त्यासोबत सेलूच्या नगराध्यक्ष असणाऱ्या स्नेहल अनिल देवतरे ह्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। ठाकरे गटाचे चंद्रपूर शहर प्रमुख दीपक बेले यांच्यासह वर्ध्याचे उपजिल्हा प्रमुख अनिल देवतारे हे देखील शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार आहे। आज नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे। आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटातील वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूरमधील अनेक पदाधिकारी प्रवेश करणार आहेत। त्याचसोबत शिवसेनेचे देखील अनेक दिग्गज नेते जे आहेत एकनाथ शिंदे यांच्याकडे प्रवेश करणार आहे। त्यामुळे चांगलाच मोठा दणका एकनाथ शिंदे यांच्याकडनं देण्यात आलाय असं बोललं जात आहे।